तर आता लवकरच गौरी गणपती येत आहेत, तर गौरीला तुम्ही अशा पद्धतीने ब्राह्मणी साडी अगदी झटपट नेसवू शकता। जे अगदी साधं स्टँड असतं गौरीसाठीचं, त्या स्टँडला बघा अशा पद्धतीचं स्टँड आहे। तर स्टँडला थोडंसं एखादं जुनं कापड असं बांधून घ्यायचं, असं स्टँड असेल तर कमरेचा भाग त्या ठिकाणी मोठा होतो आणि मग साडी व्यवस्थित बसते। आणि आता सुरुवातीला साड्याच्या ज्या आहेत त्या आपल्याला ह्या पिन बनवून घ्यायचे, म्हणजे ह्या सगळ्या पदर बनवून घेतला की नंतर साडी नेसवायला पटकन आपल्याला सोपी जाते। तर हे पदराच्या ज्या प्लेट्स आहेत त्या अशा पद्धतीने बनवून घ्यायची। सुरुवातीची प्लेट आपण घडी करतो ती थोडीशी मोठी ठेवायची आणि बाकीच्या प्लेट त्याच्यापेक्षा थोड्याशा लहान केल्या की मग आतल्या ह्या ज्या प्लेट्स आहेत ते व्यवस्थित बसतात। आणि ह्या प्लेटला आता काय करायचं, असा एखादा चिमटा लावून ठेवा किंवा सेफ्टी पिन लावा आणि नंतर ह्या ज्या खाली थोडंसं खालीपर्यंत, म्हणजे आपल्याला जेवढा पदर गौरीसाठी लागणार आहे अंदाज घेऊन किंवा माप घेऊन तुम्ही बघू शकता। आणि दोन ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित एकत्रित करून ह्याला पण असं खाली प्लेन करून घेतला आणि एखादा चिमटा अजून एक खालच्या साईडला लावून ठेवा। मग आपले पदर रेडी झाल्यानंतर साडी नेसवायला वेळ लागत नाही, पटकन नेसवून होते। तर बघा आता हा दुसऱ्या ठिकाणी पण अशी चिमटा लावून ठेवून दिलं। आता नेसता पदर असतो तिकडे आपल्याला एक हाताशी साडी सोडून द्यायची आणि तिथून पुढच्या सगळ्या आता आपल्याला प्लेट्स अशा बनवून घ्यायच्यात, म्हणजे निऱ्या करून घ्यायच्या आहेत। जेवढी आता पदर आपल्याला लागणार आहे तेवढा प्लेट करून ठेवलेल्या आहेत। आता तिथपर्यंत ह्या ज्या निऱ्या आहेत त्या करून घ्यायच्या आणि जेवढ्या छोट्या निऱ्या करचाल तेवढ्या तुमच्या प्लेट्स जास्त पडतात आणि मग साडी छान दिसते। तर ह्या निऱ्या केलेल्या आहेत त्या सुद्धा अशा एकसारख्या किंवा एकत्र करून घेतल्या की मग त्याची उंची व्यवस्थित राहते, खाली वर होत नाहीत। तर इथं पण मी अजून एक चिमटा असा लावून ठेवत आहे। बघा आता पिन पण आपली तयार करून झालेली आहे आणि आता ह्या प्लेट सुद्धा तयार करून झालेल्या आहेत। आता फक्त हे एवढं झालं की आता साडी नेसवायला अजिबात वेळ लागत नाही। तर स्टँडवरतीच अशी साडी ठेवून तुम्ही ह्या ज्या खालच्या ज्या निऱ्याच्या प्लेट्स आहेत त्या घड्या अशा व्यवस्थित करून घेऊ शकता आणि त्याला तुम्ही तिथं एखादी सेफ्टी पिन अजून लावून ठेवली तर ह्या निऱ्या सुद्धा अगदी अशा व्यवस्थित राहतात, इकडे तिकडे अशा विस्कडत नाहीत। आणि छोट्या निऱ्या तुम्ही केल्या तर त्या भरपूर सगळ्या निऱ्या पडतात अशा। आणि आता याला एक अशी सेफ्टी पिन लावून ठेवली की मग हे हालत नाही, आपल्याला व्यवस्थित ही साडी नेसवता येते। तर वरती चिमटा लावलेला होता आणि इथं आता ही पिन लावलेली नंतर आपल्याला मग हवी असेल तर काढली तर चालते, नाही काढली तरी सुद्धा चालू शकते। तर बघा हा जो नेसता पदर आहे तो असा, आता ह्या स्टँडची उंची थोडी बऱ्यापैकी आहे तर यामध्ये अशा पद्धतीने साडी खोचून घ्यायची, म्हणजे नेसता पदर असा गुंडाळून घेतला की आता ह्या निऱ्या आहेत त्या सुद्धा आपल्याला उलट्या निऱ्या करायच्या आहेत। आता ब्राह्मणी साडी नेसवताना म्हणजे आपल्या नेहमी निऱ्या ह्या डावीकडे असतात, ह्या आता उजवीकडे अशा करून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपण जशा करतो त्याच्या उलट्या निऱ्या अशा बनवून घ्यायच्या आणि म्हणजे उलट्या निऱ्या अशा इथं खोचून घ्यायच्या आहेत आपल्याला। आपल्या निऱ्या डावीकडे असतात आणि पेशवाई म्हणजे ब्राह्मणी साडी नेसवताना निऱ्या उजवीकडे येतात, बघा अशा पद्धतीने। आणि ह्याला आता गौरीची जी बॉडी आहे ती अशी ठेवून द्यायची आणि हा जो पदर आहे आता पिन केल्यामुळे अगोदरच आपण हे ऑलरेडी ह्याच्या प्लेट्स बनवून ठेवलेल्या होत्या आणि त्याला असं चिमटं लावून ठेवल्यामुळे हा पदर आता ओढून घ्यायचा आहे। जेवढा आता आपण प्लेट्स केलेल्या आहेत बाकीच्या, आता जी साडी राहिलेली असते शिल्लक ती सगळी ओढून घेतली की हा पदर सुद्धा तुम्हाला हवा तेवढा घेऊ शकता। जर डोक्यावरून पदर घालायचा असेल तर थोडासा पदर आपल्याला जास्त घ्यावा लागतो। आणि आता इथं चिमटा काढून एखादी तुम्ही सेफ्टी पिन सुद्धा लावून घेऊ शकता। तर बघा थोड्याशा निऱ्याच्या प्लेट्स व्यवस्थित करून घेतल्या तर अगदी झटपट आपली ही साडी तयार झालेली आहे। आता ह्या निऱ्या आहेत त्याची आता पिन काढून घ्यायचे आणि तुम्हाला बघा जिथं कुठं साडी इकडे तिकडे झाली असेल त्याचं काठ वगैरे सरळ करून घ्यायचं आहेत। आणि आता काय करायचं की आता पिन मी काढून घेतलेली आणि मधली निरी आपल्याला अशी दोन्हीकडे पण मी 4-4 निऱ्या आहेत त्या सोडून दिलेल्या आहेत आणि मधला भाग बघायचा। तुम्ही अशी साडी वरती घेऊन बघा
तुम्हाला अंदाज येईल आपण कुठली निरी घेतली पाहिजे. आणि वरती असं थोडंसं घड्या करून घ्या आणि म्हणजे साडी आपली ही ज्या प्लेट्स आहेत व्यवस्थित बसतात. तर बघा अशा पद्धतीने ही ब्राह्मणी साडी अगदी सोपी पद्धत आहे. फक्त मधली निरी उचलून घ्यायची आणि निऱ्या ज्यावेळी आपण खोचत असतो त्यावेळी फक्त उलट्या बाजूला खोचून घ्यायच्या. म्हणजेच उजवीकडे निऱ्या ब्राह्मणी साडीसाठी आपल्याला खोचून घ्यायच्या आहेत. आणि बरोबर मधला पदर आपण असा काठ वर घ्यायचा आणि त्या थोडासा फोल्ड करून बघा अशा पद्धतीने ऍडजस्ट करून इथं एक पिन लावली तर अगदी झटपट अशी ही ब्राह्मणी साडी तयार होते. यामध्ये जास्त काही अवघड नाही, अगदी सोपी आहे, नॉर्मल साडीसारखीच. अशा पद्धतीची साडी तुम्ही मग ज्या नऊवारी साडी असतात त्या सुद्धा छान वाटतात किंवा अशा जाड काठाची एखादी साडी सुद्धा घेऊ शकता. आणि फॉलची जी बाजू असते ती सुद्धा अशी एकसारखी प्लेन करून घ्या, म्हणजे फॉल जो साडीला असतो तो दिसणार नाही. अशा पद्धतीने थोडीशी इथं ऍडजस्ट करून घेतली तर मस्त अशी ही ब्राह्मणी साडी तयार झालेली आहे. तर आता इथं एक कमरपट्टा लावला की साडीला अजून छान लुक येतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा मस्त अशी ही साडी तयार झालेली आहे. तर तुम्ही यावेळी तुमच्या गौराईला कोणत्या पद्धतीची साडी नेसवणार आहे ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.